नमस्कार मित्रांनो. सिंह राशीसाठी कालावधी काही ठीक चाललेला नाही आहे. म्हणजेच सिंहराज गेल्या जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून बऱ्याच प्रमाणात स्ट्रेसमध्ये चाललेला आहे. याचं कारण सुद्धा तसं आहे की सिंह राशीच्या 8व्या स्थानात शनी जो आहे हा भ्रमण करतोय, ज्याला आपण लघु 7.5 म्हणतो. सप्टेंबरमध्ये खास करून हा जो शनी आहे तो संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये वक्री असणार आहे आणि याच्या जोडीलाच सप्टेंबर महिन्यात होणारी ग्रहणं, अर्थात ही जे ग्रहण आहेत त्याचा सगळ्यात जास्त मोठा परिणाम हा सिंह राशीला होणार आहे आणि कुंभ राशीला होणार आहे. सिंह राशीच्या बाबतीमध्ये त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात म्हणा किंवा त्यांच्या विचारांशी संबंधित या गोष्टी होणार आहेत आणि याच्या जोडीलाच जो मंगळ आहे हा मंगळ सुद्धा तुमच्या द्वितीयातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यामध्ये ग्रहांचे जे प्रभाव असतील हे नित्य कशा प्रकारचे असतील, कोणत्या गोष्टी तुम्हाला करायला हव्यात, कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. विनायक 17 तारखेनंतर हा द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्याच राशीमध्ये केतू सुद्धा भ्रमण करतो आहे आणि जो बुध आहे हा बुध जवळजवळ 17 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्टेश आहे शनी हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो वक्री आहे आणि राशीचा जो अष्टमेशाही गुरु हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, मात्र खूप मार्गी आहे, ती चांगली गोष्ट आहे. एकंदरीतच सांगायचं या संपूर्ण जो महिना आहे हा तुमच्यासाठी टेस्टिंग पिरियड असणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की जवळजवळ गेल्या 3-4 महिन्यापासून तुमची जी रास ही बऱ्याच प्रमाणात तणावाखाली वावरत आहे. कुठल्याच गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही, ज्याला आपण लघु 7.5 म्हणतो, तोच प्रकार तुमच्या राशीला चालू आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनुभव येत आहेत आणि याच्या जोडीलाच आता ग्रहण सुद्धा होणार आहे. आता हे ग्रहण तुमच्या सप्तमात असणार आहे. तुमच्या राशीमध्ये रवी केतू सुद्धा युती आहे. अर्थात यामध्ये मला पूर्ण तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही याच्याबद्दल नक्की बाहेर या. त्यानंतर तुमची जी रास आहे तुमच्या राशीकडून कॉन्फिडन्स का असावा, तुमच्या राशीकडून शिकण्यासारखं असतं आणि आता त्याच्याच जोरावरती कितीही जरी संकट आली तरी त्याच्यावरून तुम्ही मात करून नक्कीच जा. फक्त इथे 2-3 गोष्टी आहेत त्या थोडंसं सांगणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, फक्त आणि फक्त कॉन्फिडन्समध्ये येऊन किंवा भावनेच्या आधी जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. याचं कारण असं आहे की जे ग्रहण होणार आहे त्या ग्रहांचा प्रभाव पडणं तुमच्या राशीवर आणि तुमच्या सप्तम स्थानावरती म्हणजे वैवाहिक जीवनावरती सगळ्यात जास्त होणार आहे. गोष्टी अशा प्रकारच्या होती की जे तुम्ही घेतलेले निर्णय, जी परिस्थिती तुमच्या समोर येईल ती तुम्हाला खरी वाटेल आणि आता त्या परिस्थितीला अनुरूप असे जर तुम्ही निर्णय घेते तर थोडंसं पुढे गेल्यानं तुम्हाला की तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे होते. तर या गोष्टींपासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. अशा कुठल्याही परिस्थिती संकट समोर आली तर त्याचा नीट साधक बाधक विचार करा. मला माहिती आहे की तुम्ही प्रचंड स्ट्रेसमध्ये आहात, टेन्शनमध्ये आहात, वेगवेगळ्या स्तरांमध्ये. त्यामुळे कधी कधी अशा प्रकारचे अचानक काही त्रास झाले की लगेचच्या लगेच आपण निर्णय घेऊन मोकळ्या होतो. तसं मात्र करू नका, कारण लक्षात घ्या तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे हा शनी लघु 7.5 प्रमाणे काम करतो. त्याची जवळजवळ आता फक्त 2 ते 3 महिने झालेले आहे. पुढचे जवळजवळ 2.25 वर्ष शिल्लक आहेत. तर अशाच प्रकारची परिस्थिती तो निर्माण करेल की ज्या वेळेस तुमच्या निर्णय ते चुकावे किंवा तुम्ही घेतले निर्णय चुकले जावे. तसं मात्र करू नका. तुमची जी रास आहे खरं तर विचार करणारी या रास आहे, म्हणजे थिंकिंग हिची चांगली असते, खूप इनडेप्थ विचार करता, तर त्याचीच आता गरज आली आणि कुठलीही परिस्थिती आली त्यांना धैर्याने सामोरं जा. काहीही फारसं टोपाचा होणार नाही, काळजी करू नका. मात्र आउट ऑफ द वे जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक जे स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. 3 जे ग्रह आहे ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, बुध, गुरु आणि सगळ्यात महत्त्वाचा मंगळ. बुध जो आहे हा तुमचा लाभेश आहे, धनेश आहे, आणि जो गुरु आहे हा तुमचा पंचमेश आणि अष्टमेश आहे. आता द्वितीय स्थानामध्ये मंगळ आहे, तो भ्रमण करणार आहे 14 तारखेनंतर. द्वितीय स्थानामध्ये रवी सुद्धा येणार आहे 17 तारखेनंतर आणि बुध हा 16 तारखेनंतर येणार आहे. एकंदरीतच या सगळ्या ग्रहमानांचा अभ्यास करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तशी काय काळजी करू नका. आर्थिक तुमचं येणं तुम्हाला येईल व्यवस्थित. आर्थिक संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवा. अर्थात खर्च कसे होतात, कशा प्रकारे होतात त्याचा अनुभव तुम्ही गेल्या 2-2.5 महिन्यात चांगलाच घेतलेला असते. अनपेक्षित अनावश्यक खर्च होणं आणि तुमच्या राशीचा थोडासा निगेटिव्ह पार्ट आहे. कुठलीही गोष्ट आवडली तर ते तुम्ही लगेचच्या लगेच घेऊन मोकळ्या किंवा अधिभौतिक सुखाची आवड ही तुमच्या राशीला थोडी जास्त आहे आणि ती आता थोडीशी महागात पडते आहे. तर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. जो गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो हा तुमच्यासाठी फार चांगला आहे. लक्षात घ्या, हा तुम्हाला पैसे देत जाईल. फक्त ते कसे आणि कुठे खर्च करायचे, कशासाठी खर्च करायचे
ही गोष्ट मात्र तुमच्या हातात आहे. तर तिथे थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जे मी मगाशी सांगितलं, की प्रलोभनाच्या मागे लागू नका. प्रलोभन हे तुम्हाला त्यावेळेस तुमचं जे लक्ष आहे ते नक्की आकर्षित करेल आणि पुढे जाऊन तुम्हाला वाटेल ती गोष्टी आपण किती चुकीच्या केलेल्या होत्या. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी आर्थिक जो संदर्भ आहे तो व्यवस्थित राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडर असाल तरी त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळू शकते. तर काळजी करू नका. फक्त नीट विचारपूर्वक पुढे चालणं गरजेचं राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्केश आहे मंगळ हा तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 14 तारखेनंतर हा तृतीय सणातच भ्रमण करणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येणार नाही. वास्तूच्या संदर्भात घराच्या संदर्भातले कुठले महत्त्वाची कामं जर का तुम्ही करायची असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता. तसं त्याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतर थोडंसं जे आपण रिलेशनशिप म्हणतो किंवा लव्ह लाईफ म्हणतो त्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमशाही गुरु हा तुमच्या लाभ सणामध्ये भ्रमण करतो आहे. अर्थात तुम्ही बघितलं असेल की गेल्या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये तू मैमै ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या काही चहाच्या कपातले वादळ तुम्ही अनुभवलेले असतील. आता काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतर या सगळ्या गोष्टी नॉर्मल होणार आहेत आणि पूर्वीप्रमाणे तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये जे भावबंध आहे ते व्यवस्थितपणे जुळून येते. काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात छोटी जरी तुम्हाला खून दिसली तर लगेच काळजी घ्या. कारण थोडंसं मिसगाईड करणारं ग्रहमान आहे या महिन्याचं. ही गोष्टी कधी अगदी छोट्या वाटतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला मोठे दिसून येतील पुढे जाऊन. तर त्या संदर्भात थोडंसं पालक ठरणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र कालावधी हा बराचसा व्यवस्थित राहणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो आता वक्री झालेला आहे. याचमुळे राशीच्या सप्तमामध्ये राहू सुद्धा आहे आणि या महिन्याचं ग्रहण राशीच्या सप्तम स्थानातच आहे. तर साधारणतः सगळ्यात बॉटम लाईन ही अशी आहे की जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल. लक्षात घ्या. अशा प्रकारे काही गोष्टी किंवा मुद्दे समोर येतील की ज्याच्यात तुमचा संबंध नाही, की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व सुद्धा नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला किंवा तुमच्या वैवाहिक जोडीदाराला त्याच्या संदर्भात ब्लेम केलं जाईल आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक अविश्वासाची दरी तयार होईल. सरळ तो परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं शांत राहा. थोडंसं सामंजस्याने गोष्ट घ्या. समोरचा तो तुमच्या वैवाहिक जोडीदार आहे त्याला सुद्धा वेळ द्या. त्याला सुद्धा समजून घेणं गरजेचं राहील. त्याच्यासुद्धा काही अशा अनपेक्षित अशा परिस्थिती असतात की त्यामुळे गोष्टी थोड्याशा तुमच्या दोघांमध्ये पोकाच्या औषधी या संदर्भात काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. क्रिटिकल आहे लक्षात घ्या कालावधी. कारण अष्टमस्थ शनी आणि तुमच्याच राशीतली ग्रहणं ही तुम्हाला तुमचं मानसिकता थोडीशी बिघडवू शकेल आणि त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतर खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे शुक्र हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा साधारण 15 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तर गेल्या साधारण सव्वा महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कार्यक्षेत्र संदर्भात बरंचसं तुमची धावपळ चाललेली होती. आता त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला आले असते. परंतु जास्त काय उगाच धावपळ करणं हा तुमचा काही म्हणजे तुमच्यासाठी ती गोष्ट विशेष आहे की मुद्दाम किंवा उगाच काही धावपळ वगैरे करणं हा तुमच्या स्वभावात बसणारा गुणधर्म नाही. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतर या सुद्धा गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होणार आहे. पण तुझ्या आम्ही गोष्ट आधी सुरुवातीला सांगितल्या की स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन किंवा चुकीचे विचार या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यात सांगायचं झालं तर आर्थिक जो संदर्भ आहे तो फारसा काय तुमचा बिघडणार नाही. बिघडेल ती तुमची मानसिकता, तुमच्या जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध आणि आरोग्य. या 3 गोष्टींकडे थोडंसं तुम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल. लक्षात घ्या ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि गरज पडली तर थोडंसं ॲडजस्ट करा. थोडंसं बॅकफुटला या. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण तुमच्याकरता महत्त्वपूर्ण जे ग्रहमान आहे ते तुमच्या विरोधात आहे या महिन्यामध्ये. तर अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर ग्रहयोगांबद्दल थोडीशी चर्चा करू. दिनांक 10 तारखेला रवी आणि केतूची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. लक्षात घ्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या राशीचा स्वामी रवी आहे आणि तो केतूच्या युतीत आहे. त्यामुळे रागाच्या भरा किंवा भावनेच्या भरा अशा काही चुकीचे तुम्ही निर्णय घेऊ शकता की त्याचे परिणाम तुम्हाला पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये भोगायला लागू शकतात. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आणि मिसगाईड होणं, फसवलं जाणं, एखाद्या प्रलोभनाच्या मागे लागणं
अशा सुद्धा काही गोष्टी अनुभवास येते. तर थोडंसं मौनम सर्वाचं साधन हे सुभाषित मात्र व्यवस्थितपणे या महिन्यात लक्षात घ्या आणि ते प्रत्यक्ष तुमच्या वागण्यात बोलण्यामध्ये सुद्धा येऊ द्या. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि केतूची सुद्धा युती येणार आहे. तर साधारणतः आर्थिक संदर्भात काळजी घ्या. या दरम्यान तुमच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 13 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. आता ही रवी बुधाची युती तुमच्यासाठी उत्तम राहील. काहीसाठी लाभ मिळू शकतील, महत्त्वपूर्ण गुंतवणुकींचे या दरम्यान किंवा काही आधी तुमचे जे राहिलेले जे काही लाभ असेल किंवा पैसे असेल किंवा आणखीन काही गोष्टी त्या तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. हा कालावधी तसा चांगला राहील दिनांक 13 तारखेच्या आसपास. दिनांक 17 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, हा जो नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग तुमच्या अष्टम आणि द्वितीय स्थानामधून होणार आहे. हा थोडासा महत्त्वपूर्ण राहील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आर्थिक संदर्भातले व्यवहार करू नका. याचप्रमाणे नेपच्यून शनी आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. तर हा शनी आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा थोडासा महत्त्वपूर्ण राहील. या दरम्यान तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुमचे अंदाज चुकतील. खूप नीट विचारपूर्वक गोष्टी करायच्या आहेत. लक्षात घ्या, कधी कधी तर गोष्टी अशा सुद्धा येतील की संपूर्णपणे ब्लँक होणं, काहीच न सुचणं. तर अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. नीट विचारपूर्वक गोष्टी करा. मी मगाशी सुरुवातीला जे सांगत आलेलो आहे की भावनेच्या आरी जाऊ किंवा फक्त आणि फक्त कॉन्फरन्सवर जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे या महिन्याचं जे ग्रहण आहे, खग्रास जे चंद्रग्रहण आहे, ते दिनांक 7 तारखेला होणार आहे. आता तो प्रभाव आहे तुमच्या सप्तम स्थानात दिसणार आहे. तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल नातेसंबंध आहे हे ताणले जातात किंवा त्यांच्या आरोग्या संदर्भातल्या काही गोष्टी या डोळ्यासमोर येऊ शकते. अर्थात त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल, मात्र तुम्हाला त्यावेळेस तसं जाणवेल तर थोडंसं या संदर्भात विचार करा. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरी सुद्धा या दरम्यान किंवा हा जो कालावधी आहे दरम्यान सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या ती 21 तारखेला तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. तर ताणतणाव लक्षात घ्या, एकतर रवी केतूची युती पण आहे आणि अमावास्या सुद्धा तुमच्या राशीमध्ये आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये खंबीरपणे तुम्हाला परिस्थितीला सामोरं जाणं भाग पडणार आहे. कारण गोष्टी या तुमच्या विरोधात असणार आहेत. तरीसुद्धा गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या साथीला आले लाभस्थानामध्ये, त्यामुळे आर्थिक संदर्भात फारसे मोठे काही तणावाला सामोरं जावं लागणार नाही. परंतु त्याच्या बरोबर येणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.